ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या कल्याण तालुक्यातील आणि हे वेहेळे गाव आणि या वेहेळे गावातील हे देसले परिवार आणि देसले परिवाराच्या मातोश्री कैलासवासी अनुसुया भाऊ देसले आईसाहेबांना मंगळवार दिनांक 23/12/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांचं निधन झालं मंगळवार दिनांक 23/12/2025 रोजी आणि खऱ्या अर्थानं त्यांचं उत्तर कार्य येत होते 2 जानेवारी रोजी. परंतु या ठिकाणी याच परिवारातील दुसरी काळजी गेली, अर्थात दोन ठिकाणी दुःखद घटना घडल्या आणि म्हणून मग आजी गेल्याच्या नंतर 5 दिवसांनी त्या 2 दुःखद घटना घडल्यामुळे एकाच कुटुंबातील असल्या कारणाने हे उत्तर कार्य 5 दिवस पुढे आपण केले, अर्थात आजच्या दिवशी नियोजन केलं ह्या उत्तर कार्यांचं. खर तर ज्या वेळेला 2 तारखेचं नियोजन केलं होतं उत्तर कार्यांचं, त्यावेळेलाही तुम्ही पहिला फोन मला केला होता प्रवचनासाठी, पण ते 2 तारखेचा कार्यक्रम माझा आधीच फळेगावला पाटील परिवारामध्ये गेल्यामुळे मी या ठिकाणी सेवेसाठी नाही म्हणालेलो. त्याच वेळेला दादांनी खऱ्या अर्थानं आग्रह केला होता की महाराज म्हणे तुमची सेवा व्हावी अशी मनापासून इच्छा आहे. आणि नेमकं या गावामध्ये दुसऱ्या 2 दुःखद घटना घडल्यामुळे हे उत्तर कार्य तुम्ही 7 तारखेला नियोजन केलं आणि 7 तारखेचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यासाठी तुम्ही ज्या दिवशी ते दुःखद घटना घडल्या त्याच दिवशी संपर्क केल्यामुळे या ठिकाणी तुमची इच्छा पूर्ण होते, मलाही या ठिकाणी सेवा करण्याचा योग येतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि या देसले परिवारावर एकावर एक असे अनेक दुःखाचे प्रसंग घडले. खरं तर आता मगाशी बोलता बोलता बसता बसता असा विषय झाला की जवळजवळ या 4-5 महिन्यामध्ये 10 ते 11 जण या देसले परिवारातील, अर्थात त्यापैकी बरीचशी वृद्धच माणसं होती आणि ती आपल्याला सोडून गेली. अशा प्रकारे या ठिकाणी ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या देसले परिवाराच्या मातोश्री कैलासवासी अनुसुया भाऊ देसले आईसाहेबांचं मंगळवार दिनांक 23/12/2025 रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या पश्चात आमचे लक्ष्मण दादा असतील, गणेश दादा असतील, मालतीताई असतील, अशा प्रकारे हा संपूर्ण देसले परिवार, आईसाहेबांच्या सुना असतील, दीर असतील, पुतणे असतील, नातवंड असतील आणि वयाच्या 80व्या वर्षी आईसाहेबांचं निधन झालं. वयाच्या 80व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खर तर या परिवाराचं पितृक्षेत्र 7/11/2016 रोजी बाबा गेले आणि पितृक्षेत्र हरपलं गेलं. त्यानंतर जवळजवळ 9-10 वर्ष या ठिकाणी आईसाहेबांनी या मुलांवर संस्कार करण्याचं काम केलं, मार्गदर्शन करण्याचं काम केलं, त्यांना आधार देण्याचं काम केलं आणि वयाच्या 80व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. खर तर माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे, माऊलींच्या मार्गदर्शनाप्रमाणे उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपे दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. ज्याचा ज्याचा जन्म झालेला आहे, जे जे निर्माण झालेलं आहे, निर्माण जेवढं झालंय तेवढं सगळ्याला नाश आहे, ते सगळं जाणार आहे. आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी कार्य करत असताना आमच्या अंतःकरणामध्ये जे ममत्व निर्माण होतंय, ते निर्माण जे झालंय त्याच्याविषयी ममत्व निर्माण होत आहे.
मासा आहे. आणि मग आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना एक विचार केला पाहिजे, ज्याला आम्ही माझं समजतोय, जे आम्हाला माझं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहतोय, ते खरोखरच माझं आहे का? कुठपर्यंत आहे? केव्हापासून आहे? कुठपर्यंत आहे? याच्या आधी ते माझं होतं का? आता खरोखरच ते माझं आहे का? आणि याच्या नंतर ते माझं असणार आहे का? याचा विचार आम्ही केला पाहिजे. कारण जेव्हा जेव्हा माणसाच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये एखाद्या गोष्टीविषयी ममत्व निर्माण होत आहे ना, ती वस्तू माझी आहे, त्यावेळेला ती वस्तू प्राप्त झाल्याचं जसं सुख प्राप्त होत आहे ना, तसं ती वस्तू गेल्याचं दुःखही त्याला प्राप्त होत असतंय. एखादी व्यक्ती आम्हाला जोडल्या गेल्यानंतर ती व्यक्ती माझी आहे, जोडल्यानंतर जसा आनंद मिळतो, सुख प्राप्त होतंय, आपुलकी निर्माण होत असते, प्रेम निर्माण होत असते, ममत्व, ती माझी आहे, ममत्व निर्माण होत असते. ती व्यक्ती गेल्यानंतर मात्र त्यावेळेला तेवढंच दुःख माणसाला होत असतंय. सृष्टीचा नियम आहे, यत् द्रष्टम तत् नष्टम, जे दिसतंय ते नासतंय. जेवढं निर्माण झालंय ना, जेवढं निर्माण झालंय ना, त्याला सगळ्याला नाश आहे. बरं का? विधात्याने ज्या वेळेला सृष्टी रचनाचा संकल्प केला, त्यावेळेला विधात्याकडे सृष्टी रचण्याचा संकल्प म्हणजेच मूळ पुरुषापासून निर्माण झालेली मूळ माया आहे. निर्माण करणारा पुरुष आहे, देव आहे, त्याला आपण ब्रह्म म्हणतो. निर्माण ज्याने केलंय ते देव आहे, तो ब्रह्म आहे, पुरुष आहे. जे निर्माण केलंय ते जे कार्य करतय ना, ते कार्य करण्यासाठी जी शक्ती आहे तिला प्रकृती म्हटलेलं आहे, तिला शक्ती म्हटलेलं आहे, तिला आदिमाया म्हटलेलं आहे. बरं का? तिला आदिमाया म्हटलेलं आहे, तिला प्रकृती म्हटलेलं आहे. त्या मूळ पुरुषाकडे सृष्टी रचण्याचा संकल्प म्हणजेच मूळ माया, आणि सृष्टी रचण्यासाठी त्या मूळ मायेपासून निर्माण झालेली गुणमाया, रजगुण, तमोगुण आणि सत्वगुण. बरं का? या गीतेतील 7व्या अध्यायामध्ये त्या मायेची ओळख त्या ठिकाणी भगवंत करून देत आहेत. दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता तरंती ते. भगवंत म्हणतात, माझ्यापासून निर्माण झालेली जी गुणमाया आहे ना, ती तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे, साहजिकच आहे. पण जे मला शरण येतात ना, त्यांना ती माया तरुण जाण्यास अत्यंत सोपी आहे, अत्यंत सोपी आहे. ती माया जर आम्हाला तरुण जायची आहे ना, पार करायची आहे ना, मायारूपी भवसागर जर आम्हाला पार करायचं आहे, तर आम्ही देवाला शरण गेलो पाहिजे. आम्ही जे निर्माण केलंय त्यात अटकण्यापेक्षा निर्मात्याला शरण गेलो पाहिजे. समजतंय ना? निर्माण जे केलंय की नाही, त्याची आसक्ती जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत निर्माता कळत नाही. निर्माण जे केलंय ना, त्याची आसक्ती जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये आहे, मनामध्ये आहे, तोपर्यंत निर्माता कळत नाही. निर्माता कळला, निर्मात्याची ओळख झाली की मग मात्र जे निर्माण केलंय ना, त्यात मनुष्य अडकत नाही, त्यात गुंतत नाही. आता म्हसोबाची यात्रा चालू आहे महाराष्ट्रामध्ये. मला तरी वाटतंय सर्वात मोठी असलेली आपली मुरबाड तालुक्यातील मसा गावातील म्हसोबाची खामलिंगेश्वराची यात्रा. आता ती यात्रा खामलिंगेश्वराची आहे, त्या ठिकाणी खामलिंगेश्वर दैवत आहे हे 80% लोकांना माहितच नाही, त्यांना फक्त मसा यात्राच माहिती आहे. बरं का माऊली? तिथे गेल्यानंतर त्या खामलिंगेश्वराचं दर्शन घ्यावं लागतंय, घ्यायला पाहिजे. खर तर
त्यावेळेला त्या दर्शनाला महत्व आहे हे 80% लोकांना माहितीच नाही. गेल्याबरोबर ते कुठे गुंतले जातात बाबा? त्या यात्रेमध्ये गुंतले जातात. काय काय घ्यायचं याचा विचार करतात. बरं का? ती यात्रा नंतर आहे, ती जत्रा नंतर आहे, ती दुकानं वगैरे सगळं नंतर आहे. आधी तिथे खामलिंगेश्वर आहे, मग नंतर सगळं आलेलं आहे. निर्माता पहिला आहे, मग जे निर्माण केलंय ते आहे. आम्ही निर्माण केलंय त्यात अडकावं का निर्मात्याची ओळख घ्यावी हे महत्वाचं आहे. ज्या वेळेला एका राजाने 7-8 माळ्याची अशी मोठी माडी निर्माण केली, तयार केली. मोठी माडी बांधली त्यांनी 7-8 माळ्याची, आणि अगदी अस्ताव्यस्त होती ती, खूप मोठी. आता ती माडी बांधल्यानंतर प्रत्येक माळ्यावर वेगवेगळ्या प्रकारचं काय केलं त्यांनी, नियोजन केलं. वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी दुकान, काही ठिकाणी चांगले कपडे, काही ठिकाणी खायचे पदार्थ, काही ठिकाणी मनोरंजन, अशा प्रकारे सगळं तयार केलं त्या ठिकाणी. अशा प्रकारे व्यवस्था केली. आता राजाला माहितीये माणूस कशात अडकतोय, बरं का? माणूस आज कुठे गुंतलेला आहे. आणि म्हणून मग त्याने काय सांगितलं माहितीये का? याच माळीमध्ये मी थांबतोय एका माळ्यावर, बरं का? याच माळीमध्ये मी थांबतोय एका माळ्यावर. जो कोणी मला शोधील त्याला ही माळीच मी देऊन टाकीन, सगळ्या सकट. ऐकताय ना काय सांगितलं त्याने? याच माळीमध्ये मी थांबतोय, जो कोणी मला शोधील त्याला ही माळीच मी देऊन टाकीन, सगळ्या सकट. आता त्यांनी नियोजन असं मौली केलं होतं की जो माणूस जातोय ना तो त्याच्या आवडीप्रमाणे काही दिसलं की तो गुंतून राहतो. समजतंय ना? सगळ्यांच्या आवडी काही सारख्याच नाहीत. सारख्याच आहेत का? मुलांच्या हातात जर रिमोट भेटला, टीव्ही घरामध्ये एकच असते की नाही, पण मुलांच्या हातात रिमोट भेटला तर मुलं काय पाहतात बरं? काय? कार्टून पाहतात. बरोबर आहे? तोच रिमोट जर त्यांच्या वडिलांच्या हातात भेटला तर काय? बातम्या. आणि तोच रिमोट जर त्यांच्या आईच्या आजीच्या हातात भेटला तर कार्यक्रम, मालिका, सिरियल बट नॉट रियल. नाव काय? सिरियल बट नॉट रियल. बरोबर आहे का? एका घरात जर एका विचाराची माणसं नाही, गाव तर लांबच राहिलं माऊली, आणि जग तर लांबच राहिलं ना. पण त्या राजाने त्या ठिकाणी अशी व्यवस्था केली होती की किती विचाराचे, किती वेगवेगळ्या आवडीची माणसं असली ना तरी सगळ्या प्रकारची व्यवस्था त्या सगळ्या माळ्यांवर त्यांनी केली होती. बरं का? ज्यांना खायची आवड आहे ना त्यांना त्या पदार्थ अनेक प्रकारचे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी गेले की विसरून जायचे. विसरून जायचे ते माझं काय काम आहे, ते गुंतून राहायचे त्या ठिकाणी खाण्यामध्ये. बरं का? खाण्यामध्ये गुंतून राहायचे. ज्यांना मनोरंजनाची आवड आहे ना त्यांची व्यवस्था केलेली, ते सगळं नाच गाणं वगैरे सगळं बघितलं की ते तिथेच गुंतून जायचे. पुढे त्यांना काय करायचंय ते विसरून जायचे. ज्यांना ज्यांना जी जी आवड आहे ना सगळ्या प्रकारची व्यवस्था त्या एक माळ्यावर त्या राजाने केली होती. अनेक जण जाण्याचा प्रयत्न करतायत, अनेक जण त्या ठिकाणी गेलीत, पण सगळे एक माळ्यावर गुंतून गेले. ज्यांना ज्यांना जे जे हवं होतं ते मिळालं आणि त्या पद्धतीने ते त्या ठिकाणी कर्तव्य विसरून, आपलं काम काय आहे ते विसरून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गुंतून गेले ते. पण एक विवेकी होता, त्याने त्या माळीमध्ये प्रवेश करतानाच, माळीमध्ये जातानाच त्याने पहिलाच विचार केला की मला राजाला शोधायचं आहे. कोणाला शोधायचं आहे? राजाला शोधायचं आहे. माझं कर्तव्य ते आहे, कारण राजा जर शोधला तर माळी माझीच आहे.
अनेक जण आतापर्यंत जे जे गेले ना त्यांना जे जे दिसलं ते यालाही दिसलं. फरक बघा काय आहे. आतापर्यंत जे जे गेले त्यांना जे जे दिसलं ते सगळं यालाही दिसलं, पण हा गुंतला नाही. कारण याने स्मरणामध्ये ठेवलं मला राजाला शोधायचं आहे, याने आठवणीत ठेवलं मला राजाला शोधायचंय, माझं कर्तव्य काय, माझं काम काय, मला राजाला शोधायचं आहे. आणि कशातही न गुंतता सरळ 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 जो 7व्या माळ्यापर्यंत गेला ना, राजाच्या जवळ गेला, राजाला नमस्कार केला, सगळं माडी सकट सगळं ऐश्वर्य त्याला मिळालं. आणि मग गुंतलेले सगळे पाहायला लागले, पाहत बसले, हे सगळं तुला मिळालं कसं? कर्तव्याची जाणीव ठेवली म्हणून. आम्ही जे निर्माण केले ते मागतो देवाकडे. काय मागतो? प्रत्येकाच्या मागण्या काय काय आहेत बरं? आम्ही मंदिरात गेल्यानंतर, तीर्थाला गेल्यानंतर काय काय देवाकडे मागतो? देवासाठी जातोय हा आमचा भ्रम आहे. मनाला विचारा ना, तुमच्या अंतःकरणाला विचारा ना. तुम्ही प्रार्थना देवाकडे देवासाठी करताय? तुम्ही उपासना, देवपूजा, देवाचं नामस्मरण, ग्रंथ वाचन देवासाठी करताय? बरं, मग ज्याच्यासाठी करतोय आपण, ग्रंथ वाचन करून झाल्यानंतर, नामस्मरण करून झाल्यानंतर, देवाला प्रार्थना केल्यानंतर आम्ही काय मागतोय बरं? जे देवाने निर्माण केले तेच मागतो ना. निर्माण केलंय ते मागण्यापेक्षा निर्मात्याला मागा, जे निर्माण केले ते तुमचंच आहे ना. निर्मात्याला, निर्माता जर आपला झाला, निर्माण केलंय ते आपलंच आहे. म्हणून अनेक पिढ्यांची तपश्चर्या, अनेक पिढ्यांची साधना विश्वंभर बाबांपासूनची साधना होती बरं का. विश्वंभर बाबांपासूनची तपश्चर्या होती. 7 पिढ्यांची तपश्चर्या, 7 पिढ्यांची साधना. देवाला जायचं, तीर्थाला जायचं, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं, पण देवाकडे काही मागायचं आहे का? साहित्य एक तरी आहे? देवाकडे जातोय आणि देवाला काहीही मागत नाही. पटकन तोंडातले एवढं तरी येत आहे, देवा सुख दे, बाकी काही नाही, पण तेवढं तरी येत आहे ना, देवा सुखाचा ठेव रे बाबा. निरापेक्ष आणि निष्कामतेने कोण करते बरं? आणि इकडे 7 पिढ्यांची साधना आहे, तपश्चर्या आहे, काही मागणं नाही, काही मागणं नाही. कनकाई मातेला वाटलं काहीतरी मागावं, पण तिला तिच्या मनाला नाही वाटलं. देवाने सांगितलं तुम्ही येताय, दर्शन घेताय, येताय, दर्शन घेताय, कोणीच काही मागत नाही. देवावर भार झाला ना, तो देवावर भार झाला ना, बरं का. आता आपण मनात विचार करा, देवाचा आपल्यावर भार आहे का आपला देवावर भार आहे? आपण विचार करा, किती फरक आहे बघा संतांमध्ये आणि आमच्यामध्ये, संतांच्या जगण्या वागण्यामध्ये आणि आमच्यामध्ये, संतांच्या परमार्थामध्ये आणि आमच्यामध्ये किती फरक आहे बरं. आणि मग मागितलं, ऊस उजवली पाहिजे देवा, बरं का. बोलोबांना कळल्यानंतर बोलोबांनी लगेच सांगितलं, लगेच जाऊन देवाला सांग, पुत्र व्हावा ऐसा गोंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. प्रार्थना कर देवाला, मागितलंय ना, मागायचंच नव्हतं, मागितलंय ना, जाऊन देवाला प्रार्थना कर, देवाला सांग. आणि झालं. आपल्या 7 पिढ्यांची तपश्चर्या, साधना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याचं फळ प्राप्त झालं. आणि जगद्गुरु तुकोबा त्या ठिकाणी कार्याला आले, कार्य करण्यासाठी त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आले. जगद्गुरु तुकोबा म्हणजे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, नाही का. या ठिकाणी कार्य करण्यासाठी भगवंताला अनेक रूपाने कार्य करावं लागते बरं का माऊली. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, मुख्य प्रकार 2 आहेत. देव देवाच्या रूपाने वेगवेगळ्या अवताराने कार्य करत असतो, आणि देव संतांच्या रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत असतो. देवाचा अवतार ज्या वेळेला असतो ना, वेगवेगळ्या अवतार ज्या वेळेला देवाला घ्यावे लागतात ना, त्या वेळेला
उद्देश असतो देवाच्या कार्याचा. देवाचं कार्य काय असतंय? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुकोबा म्हणतायत, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्त जना अंब ऋषीसाठी जन्म सुशी येले दुष्ट निंदिलेले किती एक. देव कशासाठी येत असतात? एक म्हणजे दुष्टांचा नाश, दुष्ट प्रवृत्तीचा नाश, दुष्टांचा नाश, बरोबर आहे. दुसरं म्हणजे धर्माची स्थापना, धर्माचं कार्य, आणि तिसरं म्हणजे भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला अनेक वेळेला या ठिकाणी अवतार घ्यावा लागलेला आहे. अनेक अवतारामध्ये देवाने या ठिकाणी कार्य केलेलं आहे, बरं का. देव वेगवेगळ्या अवतारामध्ये कार्य करत असतात. त्यावेळेला अशा प्रकारे कार्य करत असतात. प्रल्हादासाठी भगवंताने नृसिंह अवतार घेतला. काय केलं त्या ठिकाणी? दुष्टाचं निर्दलन केलं, दुष्टाचा नाश केला. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांना अवतार घ्यावा लागला दुष्टांचा नाश करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, धर्म कार्य करण्यासाठी. त्रेतायुगामध्ये भगवान श्रीराम प्रभूंना यावं लागलं दुष्टाचा नाश करण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी, बरं का. पण जेव्हा जेव्हा देव संतांच्या रूपाने कार्य करत असतात ना, त्यावेळेला दुष्टांचा नाश नाही. कळतंय ना? दुष्टांचा नाश नाही. त्यांच्या वृत्तीमध्ये परिवर्तन करण्यासाठी संतांचं कार्य फक्त जगाच्या कल्याणास संतांच्या विभूती, देह कष्ट विती परोपकारे. देव कार्य करण्यासाठी, परिवर्तन घडवण्यासाठी, समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी, समाजाला ज्या ज्या काही अनिष्ट प्रथा आहेत, ज्या ज्या काही अनिष्ट रूढी आहेत, ज्या ज्या काही अनिष्ट परंपरा आहेत, ज्या ज्या काही चालीरीती आहेत ना, वाईट चालीरीती, त्या कुठेतरी थांबल्या पाहिजे. अर्थात अज्ञान समूळ नष्ट करण्यासाठी, अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी आणि देव कार्य प्रत्येकाकडून घडविण्यासाठी संतांचं कार्य असतंय, संतांचं येणं असतंय. मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये जगद्गुरु तुकोबा वाचलेच पाहिजेत, गाथा वाचलीच पाहिजे. आम्ही ऐकताय का? काय झालंय माहितीये का? परमार्थ करत असताना आम्हाला आहे ना काही विचारांनी हॅमरिंग करून, हॅमरिंग माहितीये ना, तेच विचार जर मौली तुमच्या अंतःकरणावर बिंबवले ना, तर तुम्हाला तेच खरं वाटतंय. एखादी गोष्ट जर तुमच्या अंतःकरणावर परत परत एखादी गोष्ट बिंबवली ना, सांगितली ना, की तुम्हाला असं वाटतंय हेच खरं आहे, बाकी सगळं खोटं आहे. ऐकताय का? हॅमरिंग. त्यामुळे आम्ही विशिष्ट प्रकारचा पंथ घेऊन बसलोय, विशिष्ट प्रकारचा संत घेऊन बसलोय, विशिष्ट प्रकारचा ग्रंथ घेऊन बसलोय, आणि तेवढ्या पुरतेच मर्यादित ठेवलेत आम्हाला. काही ठिकाणी तेवढ्या पुरतेच मर्यादित ठेवलेत. खरं जर संतांचं कार्य जर आम्ही बघितलं ना, तर संतांचं कार्य मर्यादित नाही. ऐकताय का? आम्ही सगळे मर्यादित आहोत. आम्ही सगळे यादीत आहोत. आम्हाला अमर्याद कार्य जर करायचं असेल ना, मरणालाही जर मारायचं असेल ना, तर आम्ही जगद्गुरु तुकोबा अनुभवले पाहिजेत, माऊली ज्ञानोबा अनुभवले पाहिजेत, शांती ब्रह्मनाथ महाराजांचा विचार केला पाहिजे, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा, गोरोबा काकांचा, सावता माळी अर्थात सावता काका, संत सेना महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यांचा विचार केलाच पाहिजे. ह्या अनुभवल्याच पाहिजे, त्या वाचल्याच पाहिजेत, आम्ही वाचल्याच पाहिजे. आणि मग ज्यावेळी जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याच्या पुढ्यात उभे राहतात,
राहिल्यानंतर त्या ठिकाणी मग जगद्गुरु तुकोबांना पांडुरंग परमात्मा विनंती करताय, तुकोबा काहीतरी मागा, मागा काहीतरी तुकोबा. तुकोबा म्हणतात, देवा तुम्ही काय मला आज ना काल ओळखता का? काय माऊली नाही का? काय मागितलं देवा आतापर्यंत मी तुमच्याकडं? प्रल्हादाच्या रूपामध्ये कार्य करत असताना अनेक आघात आले, त्याच्यातून वाचावं म्हणूनही कधी मी तुम्हाला विनंती केली नाही. जरी आघात आले तरी नाव जरी सोडलं नाही, नारायण नारायण. प्रल्हादाच्या रूपाने कार्य करत असताना देवा मी तुमच्याकडे काही मागितलं नाही. अंगदाच्या रूपाने कार्य करत असताना देवा मी तुमच्याकडे काही मागलं नाही. उद्धवाच्या रूपाने देवा कार्य करत असताना मी तुमच्याकडे काही मागितलं नाही. नामदेवाच्या रूपाने कार्य करत असताना देवा मी तुमच्याकडे काही मागितलं नाही. देवा तुम्ही मला आज ना काल ओळखता का? काय मागणार मी? जे दिलंय ना देवा त्याच्यातूनच कधी उतराई होणार नाही. होऊ शकतो का आपण? जे भगवंताने आपल्याला दिलंय त्याच्यातून तरी कधी उतराई होऊ शकतो का आपण? अहो खरं तर आम्ही नवस करतोय देवाला, आम्ही प्रार्थना करतोय देवाला, आमच्या मागण्या कधी संपतच नाही. सांगू का? मरेपर्यंत मागण्या संपत नाहीत माणसाच्या. मरेपर्यंत जायची वेळ येते तरी माणूस बोलत नाही का, देव आता बस झालं, भरपूर दिलं तुम्ही मला. जाईपर्यंत, या जगाचा निरोप घेईपर्यंत मागण्या कधी माणसाच्या संपत नाहीत. बरं का? सतत 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 देवाकडे काही ना काही मागतच असतो. काही ना काही म्हणजे एखादी आशा पूर्ण झाली की दुसरी आशा लगेच त्या ठिकाणी